नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2024 याच्यावरती आपण लगातार व्हिडिओ बनवत आहोत. आपली व्हिडिओची सिरीज चालू आहे आणि आजही तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. तुमच्या जिव्हाळ्याचा आहे आणि इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे ह्या टॉपिकला, मला माहिती आहे. कारण मी भरपूर ठिकाणी जर बघितलं तर विद्यार्थ्यांचा हाच एक क्वेश्चन असतो, कट ऑफ किती लागेल, आम्हाला एवढा स्कोर आहे, मग आमचं सिलेक्शन होईल का? आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी जर मी असेल आणि अजून कोणी असेल तर साहजिक एक उत्सुकता लागून असते. आपण जी परीक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे का, आपल्याला एवढे मार्क्स आहेत, मग आपण तयारी करायची का? काही विद्यार्थी तळात मिळाले जे एंडिंगचे आहेत त्यांना थोडं कमी स्कोर मिळालेला आहे. तर हे सगळ्यांच्या मनामध्ये येणारेच प्रश्न आहेत, सगळ्यांना भेडसावणारेच प्रश्न आहेत. ते तुम्ही असेल किंवा मी असेल, कोणी असलं तरी त्याच्यात मनामध्ये ह्या गोष्टी सगळ्या चालूच असतात. का अभ्यास करावा की नाही करावे, अजून दुसरा फॉर्म भरायचा का, पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरायचा का? कारण शेवट कसं असतं, तुमचं सगळ्यांचं टार्गेट एकच आहे, सरकारी नोकरी पाहिजे. जेवढे आज विद्यार्थी सगळे जिल्हा न्यायालय भरतीसाठी बसलेले आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच आहे की सरकारी नोकरी मिळवायची. हेच विद्यार्थी एमपीसीला आहे, हेच विद्यार्थी राज्यसेवेला आहे, हेच विद्यार्थी पोलीस भरतीला आहेत. याच्यामधले बहुतांश विद्यार्थी हे सगळ्या पोस्टमध्ये तुम्हाला दिसतील. काहींना तर क्वालिफाय झालेले पण त्यांना जॉईनिंग दिली नाही म्हणून ते दुसरे फॉर्म भरतात, असे पण विद्यार्थी आहेत. काहींना जॉईनिंग दिलेली आहे, त्याच्यातनं बाहेर पडणार आहे, पण आता एक्झाम देऊन झालेली आहे, ते काही विद्यार्थी. म्हणजे हा सगळा खूप मोठ्या प्रकारचा एक बघितलं तर सगळं कॅल्क्युलेशन्स आहेत. आणि ह्यामुळे काय होतं, कधी कधी कट ऑफ येणं वाढला जातो. कारण याच्यामध्ये चांगले विद्यार्थी, जे हुशार विद्यार्थी, ते पण नॉर्मल पोस्टसाठी अप्लाय करतात, कारण त्यांना एक नोकरी पाहिजे असते, हवी कुठे ना कुठे तरी पहिल्यांदा, आणि नंतर परत ते स्विच ओव्हर करतात नोकरी किंवा जॉब. त्यामुळे ते त्याच प्रयत्नात असतात. त्याच्यामुळे काय होतं, जास्त हुशार विद्यार्थी जर एक्झामला बसले तर त्यामुळे काय होतं, कधी कधी कट ऑफ हा हायेस्टला चालला जातो. तर मित्रांनो, आता आपल्याला कट ऑफ किती लागेल, आता याच्यामध्ये काय का, तुम्हाला तुमची जी परीक्षा झालेली 40 मार्कासाठी झालेली चाचणी परीक्षा, आणि याच्यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया असा आहे का तुम्हाला मिनिमम 35% पाहिजे कमीत कमी ओपनसाठी, आणि 30% कॅटेगरीसाठी. 40 मार्काची एक्झाम होते, ओपनसाठी मिनिमम 35 आणि 30 कॅटेगरीसाठी. एवढे मार्क्स मिनिमम पाहिजे. म्हणजे 14 मार्क्स कमीत कमी आणि 12 मार्क्स कमीत कमी पाहिजे. ओपनसाठी 14 मार्क्स आणि कॅटेगरीसाठी 12 मार्क्स. याच्यापेक्षा जर तुमचा कमी स्कोर असेल तर तुम्ही इथूनच बाहेर पडलेला आहात. पण याच्या पुढचा जर स्कोर असेल तुमचा, तर तुम्हाला होप आहे, होऊ शकतं तुमचा नंबर लागू शकतो. पण मग तुम्ही क्वालिफाय आहे का, तर नाही. मग याच्यामध्ये काय आहे, ज्याला जास्त मार्क्स आहे त्या रेंजमध्ये ती गोष्ट काउंट केली जाणार आहे. मित्रांनो, टोटल जागा आहे 2795. 2795 या एकूण जागा आहेत, आणि एका जागेसाठी 7 विद्यार्थी घेणार आहेत. म्हणजे इंटू 7, एका जागेसाठी 7 विद्यार्थी घेणारे. टोटल विद्यार्थी किती होतील, तर 19,565. तर टोटल विद्यार्थी किती होणार आहे, 19,565. आता हे 19,565 विद्यार्थी या मराठी टायपिंगसाठी अप्लिकेबल होणार आहे. मग याच्यासाठी स्कोर किती हवा आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा, 30च्या पुढे जे आहेत, म्हणजे 30 ते 40, ज्यांचा स्कोर 30 ते 40 आहे, अशा विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी आहे. पण 20 ते 30 ह्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे. 20 पासून 30 मार्कापर्यंत ज्यांचा स्कोर जातो त्यांचं प्रमाण जास्त आहे. आता याच्यानंतर काय होणार आहे, तर सेकंड रिस्पॉन्स सीट येणार आहे, आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होणार. तर याच्यामध्ये परत मार्क्स कमी जास्त होऊ शकतात. पण हा जो क्रायटेरिया आहे 20 ते 30 मार्काचा विद्यार्थ्यांचा, हा जास्त प्रमाणावरती आहे. तुमचा जो कट ऑफ आहे हा 20 ते 30च्या दरम्यानच लागेल. नॉर्मली 20 पासून पुढेच पकडा, कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आहे 19,565 विद्यार्थी क्वालिफाय होणार आहे. पण मग आता जे 15 ते नॉर्मली 20च्या दरम्यान आहेत, मग त्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस करायची नाही का, तर करा. कारण अजून सेकंड रिस्पॉन्स सीट येणार आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे. होऊ शकतं याच्यात तुमचे मार्क्स वाढतील, त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स वाढतील. पण तुमचा जो कट ऑफ आहे तो नॉर्मली 20च्या पुढेच लागणार, कारण ह्याचं प्रमाण जास्त आहे 20 पासून तर 30 पर्यंत. आणि आता जे 15 ते 20चे आहेत, ह्या विद्यार्थी जे काही 18ला आहे, काही 19ला आहे, अजून सेकंड रिस्पॉन्स सीट आणि नॉर्मलायझेशन होईल, मधून तुमचे काही मार्क्स कमी जास्त होईल. याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतील तर काहींचे कमी होतील. पण तुमचा कट ऑफ हा 20च्या पुढेच लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट, सेकंड रिस्पॉन्स सीट कधी येईल. खूप विद्यार्थ्यांचं चाललंय, खूप चॅनलवरती लोक सांगतात आज येईल, उद्या येईल, परवा येईल. 10 एप्रिल पर्यंत सेकंड रिस्पॉन्स सीट तुमची येईल, लक्षात ठेवा. येणाऱ्या 2 दिवसामध्ये एमपीसीचे कट ऑफ लागणारच आहे स्किल टेस्टचा, आणि त्यानंतर लागलीच 10 तारखेच्या आतमध्येच तुमचं कोर्टचं सेकंड रिस्पॉन्स सीट तुम्हाला येऊन जाईल. होऊ शकतं त्याच्या अगोदर पण येईल, पण 10 एप्रिल पर्यंत सेकंड रिस्पॉन्स सीट येईल. 20 पर्यंत, 15 ते 20 पर्यंत नॉर्मलायझेशन होईल, आणि एप्रिल एंड पर्यंत तुमचा कट ऑफ लागून जाईल. होऊ शकतं त्याच्या अगोदरही होऊ शकेल, पण एप्रिल एंड पर्यंत पकडून सारखा तुमचा कट ऑफ लागेल, आणि त्याच्यानंतर लागलीच 15-20 दिवसामध्ये तुमची टायपिंगची एक्झाम घेतली जाईल. मे एंड पकडा किंवा जून पकडा तुमची नॉर्मली टायपिंगच्या एक्झामसाठी. मित्रांनो, हे सगळे अंदाज आहे,
ठोकताळे आहेत, असंच होईल असं नाहीये, पण एक आमचं कॅल्क्युलेशन, एक अंदाज आहे. कारण खूप विद्यार्थ्यांशी आम्ही बोलतो, एक रेंज कळते एका विद्यार्थ्याची रेंज किती विद्यार्थी त्या याच्यामध्ये आहेत. तर हा जो गॅप आहे 20-30चा विद्यार्थ्यांचा स्कोरचा, हा मॅक्झिमम ठिकाणी याच्याच रिलेटेड मार्क्स दिसतात. 30च्या पुढे मार्क्स असणारे विद्यार्थी खूप कमी आहेत, असतीलही, नाही असं नाही बोलणार, पण ते कमी आहे. पण 20 आणि 30च्या दरम्यानचे विद्यार्थी जास्त आहेत. त्याच्यामुळे कट ऑफ हा तुमचा 20 आणि 30च्या दरम्यान लागेल आणि सेकंड रिस्पॉन्स शीट पण एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला येऊन जाईल. एप्रिल एंड पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नॉर्मली क्लिअर होऊन जातील आणि मे मध्ये तुमची एक्झाम किंवा जून मध्ये तुमची फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकला तुमची एक्झाम्स होणार किंवा होऊ शकतं मे एंड पर्यंत पण तुमची एक्झाम्स होऊ शकेल. पण तरी पण सांगतो, ही एक्झिट पोल सारखं आहे, हे असंच होईल असं नाही. शेवट कसं असतं लक्षात ठेवा, मतदार राजा असतो. एक्झिट पोल आले किती काही सांगितलं, मतदान काय झालेलं असतं, किती टक्के झालेलं असतं त्याच्यावरती डिपेंड असतं. तसं असतं, ही आम्ही आमच्या पद्धतीने केलेलं कॅल्क्युलेशन असतं, पण याच्यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे 15 ते 20च्या दरम्यानच्या विद्यार्थ्यांनी पण आशा सोडू नका. जोपर्यंत तुमचं नॉर्मलायझेशन होत नाही तोपर्यंत ती टायपिंग प्रॅक्टिस चालू ठेवा, कारण ही प्रॅक्टिस टायपिंगची तुम्हाला भविष्यामध्ये पण त्याचे उपयोग होणार आहे. पण जे 20 पासून ते 30 पर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांनी कंटिन्यू टायपिंग प्रॅक्टिस चालू ठेवा, कारण टायपिंगला तुम्ही हलक्यात घेऊ नका. टायपिंग अवघड आहे. अजूनही काही विद्यार्थी 1200-1300 की स्ट्रोक पर्यंत आलेले आहे आणि पुढे जात नाहीये. अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रॅक्टिसचा प्रयत्न करा. काही विद्यार्थ्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे, त्यांचा टायपिंग स्पीड खूप चांगला आहे. मला काही स्क्रीनशॉट आलेले आहेत. आपल्या ज्या चॅनलवरती आपण जी स्पर्धा घेतो, मित्रांनो, राऊंड अबाउट 2200-2300 स्ट्रोक आले पण आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो. काही विद्यार्थ्यांनी मला पर्सनल फोटो पाठवलेले आहेत, त्याच्यामध्ये काहींचे 2100-2200 स्ट्रोक आहे, म्हणजे त्यांचे 300-325 शब्द कंप्लीट होतात. खरं बघायला गेलं तर परत तुम्हाला सांगतो, 300 शब्द याचा अर्थ असा होतो 1500 स्ट्रोक. या गोष्टीवरती मी अजूनही ठाम आहे. 300 शब्द हे 300 शब्द काउंट नसतात. 1500 स्ट्रोक आणि 1500 स्ट्रोक म्हणजे 300 शब्द. फिजिकली ते शब्द कमी असू शकतात, पण ठीक आहे, विद्यार्थ्यांचं मत आहे आम्हाला 300 शब्द टाईप करायचे, तुम्ही 300 शब्द टाईप करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एवढा स्पीड तुम्हाला असणं आवश्यक आहे. काही मुलं तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, काही त्याच्या पुढे गेलेले आहेत, पण खूप विद्यार्थी त्याच्यापेक्षा पाठीमाग आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस करा. आपण लगातार टायपिंगवरती व्हिडिओ बनवत आहोत, विद्यार्थ्यांना मदत करत आहोत. कुठे कुठे अडले असेल, कुठं कोणाला कोड वरनं जमत नसेल, काय होत असेल, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनल थ्रू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. अजूनही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून तुम्हाला काही वेगळं मत मांडायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.